नाही, त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करता इथे लोक. असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का हो? जरा मला जरा सांगा. तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वजून घेणं आणि तुम्हाला काय छापणं बिपणं हा जरा आपण बाजूला सारू. पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात, मराठवाड्यामध्ये आहात, असा होता का हो महाराष्ट्र? हा? बाकी सगळं ठीक आहे, राजकारणी होत राहील, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील. एकदा काहीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना, असे होतो का आपण? राजकारणी सुद्धा म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, संतांची आडनाव बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी. हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग करतायत. राजकारणी सुद्धा त्यावर डिसेंट राजकारणी सुद्धा बदलले जातात. राजकारण्यांना सुद्धा हे जातीचे संघाच्या हव्यात म्हणजे लोकही बदलले, महाराष्ट्र बदलला, नेते बदलले. आता मी परत ते सांगतो, पत्रकारही बदलले. नक्कीच बदलले. बरोबर ना? सगळ्यांनी पवार आणि ठाकरे यांच्यामुळे जर परिस्थिती बिघडते असं तुमचं म्हणणं आहे, तर मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, त्यांची भूमिका काय आहे? हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आखली. पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष घालवत आहेत, असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते, बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा, बरोबर, ते जेम्स लेन बिम्सलेन, मी तुम्हाला नक्की खात्रीला एक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत, एवढं निश्चित. बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे, मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं नाही.